अस्वस्थ तरुणांना फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र करणं आणि त्यांच्यासोबत संवाद करणं हे कितपत योग्य आहे? PhD संशोधक विद्यार्थी अजित पवारांच्या घरी गेले आणि त्यांना म्हणले PhD संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही आहे. अजित पवारांचं हे वाक्य होतं सुरक्षेला की यांना तात्काळ बाहेर काढा, हे PhD वाले पोरं परत माझ्यासमोर दिसले नाही पाहिजे. हे निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि हे जी सत्तेत बसवलेले जे नालायक लोक आहेत यांना घरी पाठवण्याची वेळ आता आलेली आहे. सरकार कुठलंही असो समस्या तेच असतात. उच्च न्यायालयाला सांगितलं की फक्त 2 क्वेश्चन चेंज करा आणि निकालामध्ये फेरफार काहीच करू नका. तरी पण 13 मार्च 2024 रोजी परत लिस्ट बदलली. मला तर असं म्हणायचं की आत्महत्या न करता बंदूक घेऊन ह्यांच्या विरोध लढलं पाहिजे. पूर्ण तर राजकीय उद्देश आहे, मग ते असू द्या ना तर हे असू द्या, राजकीय उद्देश आहे. मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज अस्वस्थ तरुणांचा शरद पवार यांच्यासोबत संवाद झाला. आपल्या बाजूने जेवढे तरुण उभे आहेत ते सगळे अस्वस्थ तरुण आहेत. हे या सगळ्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. एक तरुण म्हणून मोठी अस्वस्थता जी आहे ते आज देशभरामध्ये पाहायला मिळते. काय विषय आहेत, काय मुद्दे आहेत? आता लोकसभेच्या निवडणुका सुद्धा लागलेल्या आहेत. एक अस्वस्थ तरुण म्हणून काय वाटतं? माझी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस भरती करणाऱ्या प्रॅक्टिस करणाऱ्या 1.5 लाख विद्यार्थ्यांकडनं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे माझी विचारणा आहे की आमची काय चूक आहे, आम्ही असं काय 7 जन्माचं पाप केलं आहे की आज तुम्ही आम्हाला एवढी मोठी शिक्षा देत आहे. 2022-23ची तुम्ही भरती काढलीत. जर ती भरती डिसेंबरच्या आत जर तुम्ही ती भरती काढली असती तर आज 1.5 लाख मुलं त्या भरतीला पात्र ठरले असते. मात्र तुम्ही ती भरती 2024 मार्चमध्ये काढली. त्याच्यामुळं जवळजवळ 1.5 लाख मुलं त्या भरतीपासून मुकत आहेत. त्यामुळं राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण त्याच्यामध्ये सुधारणा करून जी काही 3 महिन्याचा कालावधी आहे तो वाढवून देऊन मुलांना एक संधी द्यावी, जेणेकरून ही जी गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना सुद्धा रोजगार निर्माण होईल. आपण आश्वासन दिलेलं की एकही मुलाचं नुकसान होऊन देणार नाही. पोलीस भरती हा विषय जो आहे तो प्रामुख्यानं नेहमी समोर येतो. एक पोलीस भरतीचा विद्यार्थी आता आतमध्ये रडलेला देखील आपल्याला पाहायला मिळते. काय अस्वस्थता आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीची? फडणवीस साहेबांना माझी एवढी एकच विनंती आहे की फडणवीस साहेबांनी फक्त 2021, 22, 23मध्ये ज्या मुलांचं वय एक्सपायर झालेले फक्त त्यांना एक संधी द्यावी. मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता जी आहे ती तरुणांमध्ये पाहायला मिळते. काय विषय आहेत, एक तरुण म्हणून काय अस्वस्थता आहे? सर, आमचा महायुतीचा विषय म्हणजे कंबाईनसाठी संयुक्त पूर्व परीक्षेचा जो कालावधी तो 6 महिन्यावरून 11 महिने करायची अशी जवळपास महाराष्ट्रातल्या 1,500 विद्यार्थ्यांची मागणी. आम्ही हे कालावधी वाढ संदर्भात मंत्रालय स्तरावर गेलो होतो तर तिथून खवले सरांनी फक्त आश्वासन दिले मी करतो म्हणून. त्याच्यानंतर खवले सर आता बोलतात की आता आम्ही करणार नाही आणि मुलांना वेगवेगळी उत्तरं दिली जातात. त्यांच्याकडे निधीसुद्धा उपलब्ध आहे तरी पण आता ते निर्णय घेत नाही. आमची एवढीच विनंती आहे, दुर्लक्ष होते. आमची एवढीच विनंती आहे खवले सरांना की कृपया करून आमचा जो संयुक्त गटबचा कालावधी तो 6 महिन्यावरून 11 महिने लवकरात लवकर करण्यात यावा. कारण चंद्रपूरवरून सुद्धा मुलं पुण्यात आलेले शिकायसाठी. आता 6 महिने कालावधी झाल्यानंतर त्यांचं विद्यावेतन बंद होणार. त्याच्यानंतर परत त्यांनी रिटर्न जावं का? आणि परीक्षा सुद्धा लांबलेली आता सध्या. त्यामुळे खवले सरांना विनंती आहे की लवकरात लवकर 6 महिन्यावरून 11 महिने करावा अशी विनंती आमची विद्यार्थ्यांना. महाज्योती ही सर्वसामान्यांसाठी शैक्षणिक कार्यात मदत करणारी संस्था आहे. जर आपलं विद्यार्थी ही जर डोळ्यासमोर ठेवून जर महाज्योतीने ही इन्स्टिट्यूट स्थापन केलेली आहे तर आमचं सर्वांचं असं वैयक्तिक मत आहे 1500 विद्यार्थ्यांवरती हा 6 महिने अन्याय का? तर जर MPSC आणि UPSCला जर जो टेन्युअर आहे तो 11 महिने तर गट ब गट क वरतीच अन्याय का? MPSCचा आणि गट ब आणि गट कचा सिलेबस हा सेम आहे. आता 2 वर्षापासून तो सेम केलेला आहे. तर मग 6 महिनेच का आम्हाला? तर आमची एकच डिमांड आहे की जसं MPSCचा 11 महिने तसं आमचं गट ब आणि गट कचा पण कालावधी हा 11 महिने करावा. हीच आमच्या सर्व OBC विद्यार्थ्यांच्या वतीने आणि महाज्योतीला एक विनंती आहे. सर, आमचा मुद्दा खवले सरांपर्यंत पोहोचवावा आपल्यास विनंती करतो. अस्वस्थ विद्यार्थी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे विषय समोर येत आहेत. अजून काय विषय आहेत? कारण का लोकसभेच्या निवडणुका देखील आता समोर आहेत. या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील पुण्यासारख्या ठिकाणी 21 लाख प्रोफाईल रजिस्टर असलेली MPSC एक संस्था आहे. 4.5 लाख विद्यार्थी परीक्षा देतात. सक्सेस रेशो 0.004% असताना राज्य शासन असा गोंधळ घालतं. गट क आणि गट ड च्या परीक्षा आम्ही राज्यपालाला भेटून निवेदन दिलं होतं की गट क आणि गट ड च्या परीक्षा पूर्ण MPSCकडे द्यावं. तरीही राज्य शासन ज्या ब्लॅकलिस्ट कंपन्या आहेत IBPS असेल MKCL असेल अशा कंपनीला दिल्या आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करून शिक्षक भरती असेल, पोलीस भरती असेल, आरोग्य सेवेची भरती असेल
असेल, अनेक परीक्षा हे भ्रष्टाचार करून घेतले गेलेले आहेत. अस्वस्थ तरुण म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज सगळे तरुण पुण्याच्या या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एकवटले होते. आणखीन काय विषय आहेत? MPSC UPSC झाली, स्पर्धा परीक्षा झाली, पोलीस भरती झाली, असे अनेक विषय येतात आहे. मात्र तरुणांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा जो समावेश आहे तो असतो. काय आहे विद्यार्थ्यांचा समस्या? सारथी बार्टी महाज्योती ही जी संस्था PhD संशोधक विद्यार्थ्यांना जी फेलोशिप देते, त्या संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न गेले वर्षभरापासून आपण बघतोय. महाराष्ट्राभर त्यांचे आंदोलनं सुरू आहेत, तरी देखील त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. आणि जर PhD संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर हे होत असेल, तर हे स्पर्धा परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, यांच्याबद्दल यांना गांभीर्य नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या आता आपण विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी प्रश्न बाजूला ठेवून हे निवडणूक हातात घेतली पाहिजे. आणि हे जी सत्तेत बसवलेले जे नालायक लोक आहेत यांना घरी पाठवण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून संशोधक विद्यार्थी असतील, सगळे विद्यार्थी असतील, यांनी आता जबाबदारीने हे निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि ह्या लोकांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. तरच आपले प्रश्न सुटतील. नाहीतर असे अनेक मेळावे होतील, असे मंदिरं भरतील, सगळे गोष्टी होतील, पण प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून विद्यार्थ्यांनी आता निवडणूक हातात घेतली पाहिजे. एवढंच. सत्ताधारी पक्ष विरोधकात येतो, विरोधी पक्ष पुन्हा सत्ताधारी पक्षात जातो. मात्र असे जे मेळावे आहेत ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असतात. मात्र या सगळ्या प्रोसेसमध्ये तरुणांची जी वय आहेत ती वाढत चालली आणि स्पर्धा परीक्षा हा मुख्य त्याच्यामधला विषय आहे. या सगळ्या अनुषंगानं काय सांगतो? तरुण अस्वस्थ आहे हे आपण आता या संख्येवरून बघितलं. परंतु ह्या अस्वस्थ तरुणांना फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र करणं आणि त्यांच्यासोबत संवाद करणं हे कितपत योग्य आहे आणि हे याच्यातून प्रश्न सुटणार आहेत का? म्हणून पवार साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या संपूर्ण टीमने हा आज इथं कार्यक्रम लावला. परंतु ह्याच्यातून प्रश्न किती सुटणार आहेत? किती अनेक त्या मुली तिथे उभा राहिलेल्या आपण बघितल्या, त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? 8 दिवस त्यांचं ग्राउंड बाकी आहे, त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? आज PhDच्या मुली, अनेक मुलींनी संशोधन सोडून दिलं आहे. त्यांनी संशोधन सोडून आज ते शेतामध्ये काम करत आहेत. त्या महिला परत संशोधनात येणार आहेत का? त्या परत PhD करणार आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. आणि तरुणांनी हे मेळावे फिळाव्यांमध्ये माझा विश्वास नाही आहे. मी परत विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मी परत आव्हान करेल की आता निवडणूक हातात घ्या आणि चांगली लोकं बसवा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत जाऊन बसता येईल. गेले पाठीमागं एकच फक्त मी मुद्दा सांगतो. PhD संशोधक विद्यार्थी अजित पवारांच्या घरी गेले आणि त्यांना म्हणले PhD संशोधक विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही आहे. अजित पवारांचं हे वाक्य होतं सुरक्षेला की ह्यांना तात्काळ बाहेर काढा, हे PhDवाले पोरं परत माझ्यासमोर दिसले नाही पाहिजे. अशी जर मानसिकता असणारे जर आपण राज्यकर्ते राज्य शासनावरती बसवले तर आपल्या हातात हेच येणार आहे. अशा मेळाव्यांमध्ये काही अर्थ नाही आहे, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. अशा मेळाव्यांमध्ये काही अर्थ नाही आहे. अशा मेळाव्यांच्या माध्यमातून प्रश्न सुटले जातील का? 100% सुटले जातात. कारण कुठेतरी एक चालना देण्याचं काम किंवा कुठेतरी आवाजाला ऐकण्याचं काम अशा मेळाव्यामधून होत असतं. आणि जसं तुम्ही आत्ता म्हटले की सरकार कुठलंही असो, समस्या तेच असतात. सध्या सगळ्यात मोठा जो काही एक इश्यू आहे तो आहे सरळ सेवा भरती. आणि आपण बघितलं असेल की सरळ सेवा भरतीमध्ये काही प्रमाणात का होईना काही घोटाळे झालेत, काहीतरी फारफेर त्या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं सगळ्यांची एक विनंती होती, आपणही ऐकली असेल की सरळ सेवेच्या भरती जी आहे तर ती MPSCकडे सोपवावी. आत्तापर्यंत असं झालं की MPSCमध्ये जवळपास 99.99% कधी घोटाळा झालेला आपण बघितला नाही आहे. आणि एक फुलप्रूफ सिस्टीम जी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ती MPSC आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांमधला जो असंतोष आहे सरळ सेवेच्या माध्यमातून कुठल्या IBPS असेल, TCS असेल, कुठल्याही परीक्षेमध्ये जे काही घोटाळे होत आहेत त्याला जर कमी करायचं असेल तर कुठेतरी MPSCकडे द्यावं. आणि त्यासाठी कुठेतरी असे कार्यक्रम विरोधकांचे असतील, सत्तेतले असतील, कुणाचे तरी असतील, त्या कार्यक्रमामधून कुठेतरी वाचा फोडण्याचं काम मिळत असतं. त्यामुळे यातून निश्चितच काही ना काहीतरी पॉझिटिव्ह मिळेल अशी मला अपेक्षा आहे. सरळ सेवा भरतीच्या बाबतीत जे भ्रष्टाचाराबद्दल आत्ता बोलणं झालेलं आहे त्याच्यामध्ये 27 जानेवारी 2024 वेळेस तलाठीचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये पहिली लिस्ट प्रसिद्ध झाली. त्यानंतर परत शासनाने सांगितलं की फक्त 2 क्वेश्चन, उच्च न्यायालयात सांगितलं की फक्त 2 क्वेश्चन चेंज करा आणि निकालामध्ये फेरफार काहीच करू नका. तरी पण 13 मार्च 2024 रोजी परत लिस्ट बदलली आणि त्याच्यामध्ये जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स होते ते परत बाहेर काढले गेले. त्याच्यामध्ये जे 2 महिन्याचा कालावधी होता त्याच्यामध्ये काही जणांचं फिजिकल झाली, काही जणांचं मेडिकल चेकअप केलं आणि त्यांना बाहेर काढलं. त्याच्यामध्ये काही जणांचे लग्न ठरले होते, काही जणांचं दुसरीकडे सिलेक्शन झालं होतं पण ते तिकडे जॉईन झालं नाहीत. तर फक्त
तिकडेकडे जॉईन झालं नाही तर फक्त तलाठी होणार आम्ही याची गॅरंटी त्यांना भेटली होती, कारण त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांचं मेडिकल झालं, त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट चेक झालं आणि शेवटच्या मोमेंटला त्यांना बाहेर काढलं की तुमचं सिलेक्शन झालं नाही. याच्यावेळेस फक्त ते साहेबांनी म्हणल्यासारखं फक्त एकच मार्ग बाकी आहे, तो म्हणजे आत्महत्येचा. याच्यामध्ये सरकारनं लक्ष घालावं आणि जे काही थोड्या बहुत जागा शिल्लक आहेत, जे काही जागा शिल्लक झाल्या आहेत त्याच्यामध्ये जागा वाढ करून ते आम्हाला समावेश करून घ्यावे, एवढी आमची एक मागणी आहे. त्याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी ह्यांचं सरकार होतं, त्यावेळेस ही भ्रष्ट सरकार असंच होतं. आता हे विरोधात आहेत म्हणून ह्यांना समजतंय उद्या हे सत्तेत येणार, नंतर हेच दिवस येणार आहेत. नंतर विरोधक आता जे हे विरोधात आहेत ना, नंतर BJPवाले विरोधात असणार आहेत. म्हणजे ह्यात मरण कोणाचं, तरुणांचं मरण आहे. मला तर असं म्हणायचं की आत्महत्या न करता बंदूक घेऊन ह्यांच्या विरोध लढलं पाहिजे. ह्या विचाराचा मी क्रांतिकारक मार्ग निवडला पाहिजे, त्याच्याशिवाय विवटणीवर येणार नाहीत. उद्या BJP सत्तेत येणार आहेत, हे विरोधात, हे आज विरोधात आहेत म्हणून ह्यांना सुचतंय. उद्या हे सत्तेत येणार BJP, उद्या ह्यांच्या जागेवर BJP असणार आहे. त्यावेळेस मी मरण कोणाचं आहे, तरुणाचं मरण आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणतो असल्या भानगडीत पडायचंच नाही. जे काय असेल ते क्रांतिकारक मार्ग, बंदुकी घेऊन ह्यांच्या विरोध लढायचं. म्हणजे एकंदरीत सत्तेमध्ये जो पक्ष येतो तो पक्ष नंतर तरुणांचे विषय विसरतो. मला काय म्हणा, 2014च्या आधी सत्ता तुमची होती, 2014च्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता होती. त्यावेळी जे भ्रष्ट सरकार, हे आमचं भ्रष्ट सरकार होतं. आज तुम्ही विरोधात आहे म्हणून तुम्हाला तरुणांच्या आज तुम्हाला अडचणी समजतात. उद्या तुमची सत्ता येणार आहे, ते विरोधात असणार आहेत. ज्यावेळेस ते विरोधात असणार त्यावेळेस ते हित असणार आहेत. त्यावेळेस ते तरुणांना भडकवणार आहेत की हे भ्रष्ट आहे, ते भ्रष्ट आहे, हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आजचा मेळावा जो होता शरद पवारांच्या सोबतचा हा जो संवाद होता, हा राजकीय उद्देशानं होता असं म्हणायचं? पूर्ण तर राजकीय उद्देशाने, मग ते असू द्या ना तर हे असू द्या, राजकीय उद्देश आहे. ह्यात तरुणाचं मरण आहे. तरुणाचा कोणच विचार करत नाही. मी तर म्हणतो हे असं करण्यापेक्षा क्रांतिकारक मार्गाचा निवडला पाहिजे तरुणांनी. बंदुकीचं घ्यायचं तशी ह्यांना वटण्यावर येणार नाही ते. मी तर ह्या विचाराचं आहे, ह्यात तरुणांचं मरण आहे. मला एवढं बोलायचं आहे. एक तरुण आणि महिला म्हणून काय सांगाल, मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांमध्ये अस्वस्थ आहे? नक्कीच इथे मोस्टली MPSC संदर्भात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडणारी मुलं आली होती. पण हा फक्त 5 ते 10% एक सेक्ट आहे आणि तो पण आहे ना, म्हणजे त्याच्याहून मी फार जास्त सांगितलेलं आहे. अनेक क्षेत्रातले अनेक तरुण आहे ना प्रचंड अस्वस्थ आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही IT सेक्टर घ्या, नाही तर दुसरं कोणतंही शेतीमध्ये तर जी मुलांची कंडिशन आहे ती एवढी बिकट आहे की त्यांची लग्न होत नाही आहेत किंवा त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर सगळ्या फक्त एक दुसऱ्या क्षेत्राला नाही तर सगळ्या क्षेत्रांमधला तरुण हा प्रचंड अस्वस्थ आहे. आणि महिलांचे आणि मुलींचे जर विषय बोलायचे झाले तर ते एव्हर निग्लेक्टेड आहेत की ज्याबद्दल आहे ना कधी कोणालाही बोलावं वाटत नाही. की परंतु शरद पवार साहेब असतील किंवा चांगले अनेक नेते होऊन गेले की ज्यांनी ना चांगल्या पद्धतीने मुलींच्या महिलांच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भाने काम केलेलं आहे. पण आत्ताच्या घडीला मागच्या 10 वर्षात असं ठोस एकही निर्णय नाही की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की मुलींसाठी किंवा महिलांसाठी आहे ना अरे हे काम होतं आहे. पूर्वी विषय कसा होता की मुलींची लवकर लग्न व्हायची म्हणून महिलांसाठी काम केलं म्हणजे समस्त महिला वर्गासाठी काम केलं. पण आता मुली शिक्षण घेतात, मुलींची 25-30 नंतर त्या लग्न करतात. तर त्यामुळे मुलगी म्हणून म्हणजे महिला म्हणून नाही तर मुलगी म्हणून त्यांच्या अनेक समस्या असतात. त्यांचं हॉस्टेल असेल, तरुण म्हणून ह्या सगळ्या समस्यांच्या संदर्भामध्ये तरुणांच्या होत असलेल्या सगळ्या एकंदरीत आजपर्यंतच्या विषयांना घेऊन आजची जी बैठक आहे किंवा आजचा हा जो मेळावा आहे तो पार पडला. कुठून आला आहे, काय करता पुण्यामध्ये आणि काय अस्वस्थता आहे? मी हिंगोलीहून आलेलो आहे. मी इथं MPSCची तयारी करतो आहे. असे कार्यक्रम नेहमीच होत असतात. आता आम्ही 2020 मागच्या पण आमचं जेव्हा आंदोलन झालं होतं आम्ही त्या आंदोलनात होतो आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख होतो. तर प्रत्येक वेळेस आम्ही हे करतो आणि आपल्या मागण्या कुणी असो, सत्ताधारी असो, विरोधी पक्ष असो, यांच्याकडे आपल्या मागण्या मांडायच्या असतात आणि आपल्या विद्यार्थी म्हणून आपण आपलं काम करून घ्यायचं असतं. बाकी कसं असतं की राजकारण हे प्रत्येक गोष्टीमध्ये असते, पण आपण त्या राजकारणात न अडकता एक विद्यार्थी म्हणून आपल्या मागण्या कशा मान्य करून घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. खरं तर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज अस्वस्थ तरुणांचा मेळावा जो आहे तो पार पडला होता आणि या मेळाव्याला मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांनी जो आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. मात्र अशा मेळाव्यांमधून तरुणांचे प्रश्न सुटतील का अशी एक जे प्रश्नचिन्ह आहे या सगळ्या तरुणांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले आहे. आणि याचबरोबर स्पर्धा परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, PhDच्या विद्यार्थ्यांचे विषय असतील, शैक्षणिक विषय असतील, अशा सगळ्या विषयांना घेऊन जे आहे तरुणांनी आपली मतं मांडलेली आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.